नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आजचा जो भाग असा आहे की जे आपण पात्र झालेले उमेदवार आहे, म्हणजे निवड झालेले उमेदवार आहे, ज्यांना आपण मेलद्वारे तुम्हाला कळवण्यात आलेलं आहे की तुम्हाला कोण्या डिव्हिजनला दिलेलं आहे. तर अशा उमेदवारांसाठी आपण काय केलेलं आहे, आजचा भाग घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. की या भागामध्ये आपण त्यांना जो काही तिथे फॉर्म भरायचा आहे किंवा ते फॉर्म भरण्याच्या आधी कोणत्या अधिकाऱ्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत, कोण्या अधिकाऱ्या त्या फॉर्ममध्ये माहिती भरून कोणत्या अधिकाऱ्याकडून सही शिक्का घ्यायचा आहे किंवा कोणत्या गोष्टी करायच्या, याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म दिलेला असतो. त्याच्यामध्ये तुमचं जी काही कोणते अधिकारी आहेत जवळ, की जसं काही आपले 3-4 प्रकारचे असतात, जे पोस्ट ऑफिस आहे, प्रिन्सिपल आहे, यांच्याकडून तुम्हाला एक परफॉर्मा दिलेला आहे. त्या परफॉर्मामध्ये माहिती भरून सही घ्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मेडिकल तुमचं होणार, पोलीस व्हेरिफिकेशन होणार. हे परफॉर्म आहे तुम्हाला तिथं तुमच्या ऑफिसमध्ये मिळणार आहेत. पण हा जो परफॉर्मा आहे तुम्हाला हा भेटून जाईल. आणि ह्या परफॉर्मामध्ये तुम्हाला जो काही शेवटचा जो मुद्दा आहे ते सविस्तर बघा, आणि त्या सविस्तर बघून तिथे माहिती भरून तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या सह्या घ्या आणि तो परफॉर्मा व्यवस्थित तयार करून घ्या, सोबत घ्या, की पुढे चालून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. तर सुरू करूया फॉर्मच्या डिटेल्ससह. तर अशा प्रकारे फॉर्म दिलेला असतो तुम्हाला, जो की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित तर्फे तुम्हाला अटेंडन्स फॉर्म असतो. आता याच्यामध्ये जे पहिला जो आहे इशारा वॉर्निंग त्यांनी दिलेली आहे की उमेदवाराने साक्षांकन नमुन्यात खोटी माहिती पुरविणे किंवा सत्य माहिती लपवणे ही बाबत त्या उमेदवारास मरावी. म्हणजे या कंपनीद्वारे तुम्हाला जर तुमची माहिती खोटी असेल किंवा याच्यामध्ये काही लपवाछपी काही केला असेल तर तुमचा फॉर्म त्यांना जर उघड झालं तर रद्द करण्यात येईल, हा म्हणून त्यांनी इशारा दिलेला आहे. त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे की साक्षांकन नमुना प्रपत्र भरून सादर केलेल्या जर स्थानबद्ध अप्रसिद्ध किंवा प्रतिरोधित केलेल्या नियुक्ती अधिकारी ज्या अधिकाऱ्याकडे साक्षांकन नमुना पत्र अगोदर भरून पाठविला आहे त्यापैकी जो अधिकारी असेल त्या सदरून संपूर्ण तपशील कळविला पाहिजे. नसे केल्यास लपविल्याचे गृहीत करण्यात येईल. तर मित्रांनो, जो काही आहे म्हणजे तुमचं एक कोणता अपराध वगैरे असेल तर ते लपवलं असेल तरी त्याच्यामुळे तुमचं रद्द होऊन जाईल. तसेच या प्रपत्राची खोटी माहिती पुरवण्यात आली असल्यास, म्हणजे तुम्ही सेवक जरी तुमची जॉईनिंग असेल तेव्हा जरी लक्षात आलं की बाबा हे खोटे आहे तर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल मित्रांनो. त्याच्यानंतर आता मेन मुद्दा असा आहे की जी माहिती आता माहिती भरणे सुरू झालेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्हाला जी काही माहिती खरी असेल ती भरायची आहे मित्रांनो, कारण हे तुमच्या आता सेवा पुस्तकावर किंवा तुमच्या पुढे जे कोणतेही ऑफिशियल डॉक्युमेंट निघतील त्यामध्ये तुमचा हा नावाचा उल्लेख असणार आहे. सर्व त्यांनी संपूर्ण ठळक अक्षरात लिहिण्यास सांगितलेलं आहे. आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे तुम्हाला आहे व्यवस्थित जे 10वीच्या मार्कनुसार जे काही सत्यप्रत असेल, म्हणजे जे काही असेल तर ते लिहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला ते नाव लिहायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे पदनाम. पदनाम म्हणजे तुमचं जे काही तुम्ही कोण्या पोस्टला जॉईन होता विद्युत सहाय्यक पदासाठी, ते विद्युत सहाय्यक पदाचे नाव लिहायचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा सध्याचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे, जे की तुम्ही आता वास्तव्याला आहात, तुमचा घरचा ॲड्रेस लिहायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे, मागील 5 वर्षात एका वेळी 1 वर्षाहून अधिक काळापर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही राहिला असाल त्या ठिकाणच्या तपशील निवासाच्या कालावधीसह परदेशात असतील तर ते सुद्धा लिहायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता तुम्ही जर समजा बाहेर देशात कुठे परदेशात किंवा आपल्या जरी कुठे 1 वर्ष जास्त राहिले असाल तर तुम्हाला त्याचासुद्धा उल्लेख करायचा आहे मित्रांनो, ज्याचे की खाली परफॉर्मा दिलेला आहे. कालावधी म्हणजे कोण्या तारखेपासून कोण्या तारखेपर्यंत. त्यांच्यानंतर संपूर्ण
निवासी पत्ता म्हणजे तुम्ही कुठे राहिला आहात काय नाही ते सगळं तुम्हाला हे लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये मागील स्तंभात उल्लेखित ठिकाणी मुख्यालय म्हणजे तिथलं कोणतं आहे तर जिल्हा कोणता आहे ते पण लिहायचं आहे किंवा त्यांचं मेन कुठं आहे ते पण लिहायचं आहे. त्याच्यानंतर पाचवा आहे की वडिलांची म्हणजे तुम्हाला माहिती पूर्ण वडिलांचे संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर सध्याचा म्हणजे तुमचा जे पोस्टल ॲड्रेस आहे ते लिहायचं आहे कारण तुमचा पत्रव्यवहार करण्यासाठी लागतो मित्रांनो. त्याच्यानंतर घरचा म्हणजे तुमचा परमनंट ॲड्रेससुद्धा लिहायचा आहे. सी जो आहे तो आहे म्हणजे तुमच्या वडिलांचा व्यवसाय कोणता आहे ते सुद्धा लिहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेवेमध्ये असल्यास पदनाम किंवा तुमच्या वडिलांना जर जॉब वगैरे असेल तर ते कोण्या पदावर आहेत कोण्या कार्यालयाला आहेत ते सुद्धा लिहायचं आहे. त्याच्यानंतर आता जो पुढला मुद्दा आहे 6वा खालील व्यक्तीचे राष्ट्रीय म्हणजे तुमचं नॅशनॅलिटी वगैरे हे लिहायचे आहेत. वडील आई पत्नी किंवा तुम्ही स्वतः उमेदवार जे काही तुमचं असेल तिथे तुम्हाला हे लिहायचं आहे. तुमचा डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जो 8वा मुद्दा आहे तुमचं सध्याचं वय लिहायचं आहे. मॅट्रिक परीक्षेचे वेळ म्हणजे तुम्ही जेव्हा 10वी परीक्षा दिली तेव्हा तुम्ही किती वयाचे होते ते पण इथं उल्लेख करायचा आहे. जन्म ठिकाण ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आणि राज्यातील आहात ते पण लिहायचं आहे. आपण महाराष्ट्राचा आहे कारण डोमिसिल आपण हे केलेलं आहे. त्यांनी वारंवार आपला डोमिसिलचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण त्या दिवस हा महाराष्ट्राचा येईल. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो आहे आता 9वा मुद्दा जो आहे की तुमचं शैक्षणिक जे क्वालिफिकेशन आहे ते लिहायचं आहे जे की 15 वर्षापासून पुढील म्हणजे आपण 10वीच्या नंतर SSC नंतर सर्व काही जे शिक्षण झालेलं आहे ते आजपर्यंत तुम्हाला इथे उल्लेख करायचा आहे मित्रांनो. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला शाळेचे किंवा महाविद्यालयाचे पूर्ण नाव लिहायचं आहे ॲड्रेससह. त्याच्यानंतर कधी प्रवेश घेतला आणि कधी तुमचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि उत्तीर्ण परीक्षा म्हणजे तुम्ही पास झालात नापास झालात ते तिथे लिहायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 10वा जो मुद्दा आहे जर तुम्ही यापूर्वी नोकरी केली असल्यास तो तपशील तर मित्रांनो आता 10व्या मुद्द्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये जिथे तुम्ही आता समजा याआधी तुम्ही कुठे नोकरी करत असाल तिथली माहिती भरायची आहे मित्रांनो. पहिल्या कॉलममध्ये धारण केलेले पदनाम किंवा कामाचे वर्णन ते सुद्धा लिहायचे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे कॉलम त्याच्यामध्ये तुम्ही डेट लिहायची की कोण्या काळापासून कोण्या काळापर्यंत तुम्ही काम केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा कॉलम जो आहे कार्यालयाचा भागीदारी संस्था किंवा म्हणजे तिथला तुम्हाला पत्ता लिहायचा आहे ऑफिसचा. त्याच्यानंतर जो 4था कॉलम आहे तिथे तुम्हाला पूर्वी नोकरी सोडण्याची संपूर्ण कारणे म्हणजे तुम्ही ती नोकरी का सोडली त्याबद्दल तुम्हाला तिथे थोडक्यात माहिती लिहायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 10वा मुद्दा असा आहे जर यापूर्वी नोकरी भारत सरकार राज्य सरकार भारत सरकार किंवा राज्य शासन संस्था मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली उपक्रम असेल तर सोडल्या समाप्त कारणे द्या. त्याविरुद्ध शिस्तभंग काही कारवाई सुरू करण्यात आली आहे का किंवा होती या नोटीस त्याबद्दल तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये काय तुम्ही जर पहिले जिथे कुठे नोकरी करत होतात तिथे तुम्हाला शिस्तभंगाची किंवा कोणत्या प्रकारे नोटीस दिलेली आहे का त्याचा तुम्हाला इथं उल्लेख करायचा किंवा त्याबद्दल माहिती द्यायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला आजपर्यंत कधी अटक करण्यात तुमच्या म्हणजे आता जो 11वा मुद्दा आहे असा सांगतो की तुम्हाला कधी अटक झालेली आहे का तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे का त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जो 11वा ब मुद्दा आहे की हा सांख्यिक नमुना भरतेवेळी कोणत्याही न्यायालयीन विद्यापीठात किंवा इतर ठिकाणी शैक्षणिक संस्थेत तुमच्याविरुद्ध कोणतेही प्रकरण प्रलंबित आहे काय. तर मित्रांनो हे तुम्हाला जे काही मी आता सांगितलं की जे काही तुमच्यावर गुन्हा किंवा कुठे जरी तुम्हाला काही असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल उल्लेख करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता जो शेवटचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे वरील माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला स्पष्ट करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता जो दुसरा मुद्दा आहे
टिप की तसेच हा साक्षरकरण नमुन्यात सुरुवातीस लिहिलेला इशारा देखील कृपया पहा. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला जो 12वा मुद्दा आहे, तुम्ही विवाहित आहात का? मित्रांनो, आता जो मॅरिड विद्यार्थी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा परफॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर विवाहित असाल तर विवाहित लिहायचं आहे, मॅरिड म्हणून लिहायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला 12वा जो ब मुद्दा आहे, तुम्हाला एकापेक्षा अधिक पत्नी आहेत का? म्हणजे तुम्हाला एक किंवा त्यापेक्षा जास्त पत्नी आहेत का? त्याच्याबद्दल उल्लेख करायचा आहे. तुमचा किंवा खाली जर असेल पती पत्नी त्याच्याबद्दल हे लिहायचं आहे मित्रांनो. 13वा मुद्दा जो असा आहे की तुमच्या निवास भागातील 2 जबाबदार व्यक्तींची नावे व त्यांना तुम्ही माहिती आहात अशा 2 म्हणजे तुमच्या मित्रांनो जिथे तुम्ही राहता तिथल्या जबाबदार व्यक्ती जे काही असतील किंवा तुमचे जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात अशा 2 व्यक्तींची नावे लिहायची आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर खाली अंडरटेकिंग द्यायचं आहे की मी असे प्रमाणित करतो की पूर्वी माहिती माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे म्हणजे तुम्ही जी माहिती लिहिलात ती बरोबर आहे म्हणून तुम्हाला तिथे ठिकाण जिथे तुम्ही हे करत आहात ते ठिकाण तसंच दिनांक आणि उमेदवाराची सही वगैरे तुम्हाला इथे हे करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता सोबत काय काय करायचं आहे, ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणजे तुमचं अधिकारी किंवा जे काही तुम्हाला आता जिथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला हे करायचे आहेत, हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत. कोणाकोणाकडून तुम्ही भरून घेऊ शकता, राज्य किंवा केंद्रशासित राजपत्रित अधिकाऱ्याकडून तुम्ही हे भरून घेऊ शकता किंवा संसद किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य म्हणजे आपले आमदार खासदार यांच्याकडून सुद्धा हे माहिती भरून तुम्ही याच्यावर हे करून घेऊ शकता मित्रांनो. त्याच्यानंतर म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिस मजिस्टर किंवा ऑफिसर यांच्याकडून सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता. तसंच मामलेदार किंवा म्हणजे तहसीलदार वगैरे यांच्याकडून नायब तहसीलदार यांच्याकडून सुद्धा हे माहिती भरून घेऊ शकता किंवा तुमचे तसेच कॉलेजचे जे प्रिन्सिपल वगैरे आहे शाळेचे मुख्याध्यापक हेडमास्टर त्यांच्याकडूनही भरून घेऊ शकता. त्याच्यानंतर पोस्ट मास्टर त्यांच्याकडून सुद्धा ह्या माहितीची पूर्तता करून घेऊ शकता मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की प्रमाणित करण्यात येते की म्हणजे ही जी काही पूर्ण तुम्हाला डिटेल्स भरून याच्यावर काय करायचं आहे, सही आणि सिक्का घ्यायचा आहे मित्रांनो. आणि जो शेवटचा मुद्दा आहे तो कार्यालयासाठी तुम्हाला हे करायचं आहे, भरण्यासाठी ठेवायचं आहे मित्रांनो. तर शक्यतो मित्रांनो हे जो परफॉर्म आहे तुम्ही प्रिंट काढून घ्या, कारण मी आता हे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतच आहे. आणि ही पूर्ण माहिती भरून तुम्ही आधीच तयार ठेवा आणि शक्यतो तुमचं जे मेल आलेलं आहे त्या तारखेच्या आधी किंवा त्या तारखेपर्यंत तुम्ही ज्या दिलेल्या ठिकाणावर तुम्ही काय करायचं पोहोचिता व्हायचं मित्रांनो. तर असेच नवीन अपडेट घेऊन भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.